रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि IPL ट्रॉफी वर्षानुवर्ष चाहते वाट पाहत आहेत की हे नातं कधी जुळणार. पण 2026 हे वर्ष खूप वेगळं असू शकतं. चला तर मग या विश्लेषणात आपण पाहूया की RCB 2026 मध्ये विजेतेपदासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून कशी समोर येऊ शकते. हो, अगदी बरोबर. यावेळी IPL 2026 मध्ये RCB फक्त खेळण्यासाठी नाही तर जिंकायलाच मैदानात उतरणार आहे. आणि हे फक्त एक विधान नाहीये, तर हा एका अशा मजबूत आणि संतुलित संघाचा पाया आहे जो मागच्या चुकांमधून शिकून तयार झालाय. तर मग हा एवढा आत्मविश्वास येतो कुठून? यामागे आहेत विजयाचे 4 भक्कम स्तंभ. या 4 स्तंभांवर RCBच्या 2026च्या संभाव्य विजेतेपदाची संपूर्ण इमारत उभी आहे. हे 4 स्तंभ म्हणजे एक जबरदस्त टॉप ऑर्डर, स्फोटक मिडल ऑर्डर फिनिशर्स, अष्टपैलू खेळाडूंची ताकद आणि एक धोकादायक गोलंदाजी आक्रमण. चला एक एक करून पाहूया की हे स्तंभ संघाला नेमके कसे मजबूत बनवतात. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा स्तंभ अर्थातच विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील शक्तिशाली टॉप ऑर्डर. ही बॅटिंग लाईनअप सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी बनवली आहे. म्हणजे पॉवर प्लेमध्येच मॅचवर पकड मिळवून एका मोठ्या धावसंख्येचा पाया रचला जाईल. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे. स्फोटक फिनिशर्स. टिम डेव्हिड, जितेश शर्मा आणि रोमेरियो शेफर्ड ही अशी नावं आहेत जी शेवटच्या ओव्हर्समध्ये मॅचचं चित्र पालटून टाकू शकतात. यांची जबरदस्त पॉवर हिटिंग क्षमता संघाला कोणत्याही परिस्थितीत एक मोठी धावसंख्या गाठायला किंवा अवघड लक्ष्याचा पाठलाग करायला मदत करते. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे अष्टपैलू खेळाडू. कृणाल पंड्यासारखा खेळाडू संघात आल्यामुळे बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये एक जबरदस्त संतुलन मिळतं. यामुळे कठीण परिस्थितीत संघाकडे नेहमीच एक पर्याय उपलब्ध असतो आणि टीम जास्त फ्लेक्सिबल बनते. आणि चौथा स्तंभ जो एकेकाळी RCBची सगळ्यात मोठी डोकेदुखी होती, गोलंदाजी. पण आता तसं नाहीये. जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज आणि यश दयालमुळे संघाकडे एक अशी धारदार गोलंदाजी आहे जी कोणतीही धावसंख्या डिफेंड करू शकते. गोलंदाजी आता संघाची कमजोरी नाही तर ताकद बनली आहे. ओके, तर हे 4 स्तंभ आपण पाहिले. पण यात नवीन काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही टीम RCBच्या जुन्या समस्या कशा सोडवते आणि त्यामुळेच यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी का आहे. इथेच खरा बदल दिसतो. जेथे पूर्वीचा संघ फक्त टॉप ऑर्डरवर अवलंबून असायचा, तिथे आता एक संतुलित मिडल ऑर्डर आहे. आणि जिथे कमकुवत गोलंदाजीमुळे जिंकलेले सामने गमवावे लागत होते, तिथे आता एक धोकादायक आणि खोलवर गोलंदाजी आक्रमण आहे. हेच ते बदल आहेत जे 2026 हे वर्ष RCBसाठी निर्णायक ठरू शकतात. या सगळ्या विश्लेषणानंतर आपण अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचतो. या संघाची रचना, त्याचं संतुलन आणि ताकद पाहता एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जर या टीमने अपेक्षेप्रमाणे खेळ केला आणि सगळे खेळाडू योग्य वेळी क्लिक झाले तर IPL 2026च्या ट्रॉफीवर RCBचं नाव कोरलं जाणं जवळपास निश्चित आहे. आता संघाच्या प्रत्येक विभागात मॅच विनर्स आहेत. पण हे झालं आमचं विश्लेषण. आता प्रश्न हा आहे की यावेळेस RCB खरंच ट्रॉफी जिंकेल का? यावर तुमची मतं काय आहेत हे कमेंट्समध्ये जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.